पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। काय झालं इंद्राणी मॅडम? काही विसरलात का? आणून देऊ का? काय झालं? ही जाणार होती ना? अशी थांबली का अचानक? मी बोलते त्यांच्याशी। तू जा ऑफिसला, उशीर होईल तुला। इंद्राणी ताईंना ममता मावशी दिसल्या? नेत्रा, काय झालं साहेब? तू मला स्वतःहून सांगणार आहेस का काही? ओके ठीक आहे, मीच विचारतो। आत्ता घरात नक्की काय घडलं? काय प्रकार आहे? आत्ता तू खाली आलीस, मला विचारलंस इंद्राणी या घरात नकोय ना? मग इंद्राणी खाली आली, तू तिच्या मागे तुमच्या रूम मध्ये गेलीस। मग इंद्राणी बॅग घेऊन बाहेर आली आणि जाता जाता थांबली, परत गेली रूम मध्ये। काय प्रकार आहे? साहेब मलाच काही कळत नाहीये। ममता मावशी तिचा काय संबंध आता? नेत्रा, जे काही आहे ना ते मला क्लिअर सांग। आधीच खूप प्रॉब्लेम आहेत घरात, मला अजून नवीन काही नकोय। पण साहेब मला खरंच काहीच माहित नाहीये। तू लपवतीयस का काही माझ्यापासून? नाही साहेब, तसं काही नाहीये। मग तू आणि इंद्राणी रूम मध्ये गेल्यावर तुमच्यामध्ये असं काय बोलणं झालं ज्यामुळे इंद्राणी लगेच बॅग घेऊन निघाली आणि अचानक जाता जाता थांबली? काय? इंद्राणी ताई सामान घेऊन निघाल्याच होत्या, मग अचानक का थांबल्या? ममता मावशी जशा मला दिसल्या तशा इंद्राणी ताईंना पण दिसल्या असतील का? नक्की काय झालंय ते जाणून घ्यावं लागेल। ग्रंथ 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 देणार आहे ना तुला ग्रंथ? कशासाठी थांबलीस इथे? मला अद्वैतची आई दिसली हे हिला सांगून काहीच उपयोग नाहीये। हे अजून मलाच त्या गोष्टीचा अर्थ कळत नाहीये, तर हिला कसा कळेल? इंद्राणी, तुझ्याशी बोलतेय मी। कशासाठी थांबली आहेस? हातात घेतलेलं कुठलंही काम मी अर्धवट सोडत नाही। कसलं काम? नेत्राचं मन वाचण्यासाठी इथे आणलं होतं तुला, ते जमत नाहीये। कसलं काम अर्धवट नाही सोडणार आहेस? मला अजून एक संधी हवी आहे। तुझ्याच भाषेत सांगायचं झालं तर नेत्राचा काटा मीच काढणार। तुला हवं तसं घडेल, पण थोडा धीर धर। धीर धरण्याच्या गोष्टी माझ्या समोर करायच्या नाहीत। माहितीये मला 20 वर्ष थांबलीस तू, आणखीन थोडा वेळ थांब। नेत्राचा काटा काढणार म्हणजे काय करणार आहेस तू?
तुला कुठे तिच्या मनातलं काही ऐकू येतंय? मला तिच्या मनातलं ऐकू येत नाही, कारण तिला त्रिनयना देवीचं वरदान आहे. माहिती, कळलंय मला ते. जरा ऐकून घेशील तू नीट. वरदानामुळे मिळालेली शक्ती वरदान असलेल्या दुसऱ्या व्यक्तीवर वापरता येत नाही, आणि हाच नियम नेत्रालाही लागू होतो. तिच्याकडे असलेली शक्ती ती माझ्यावर वापरू शकत नाही. आलं लक्षात तुझ्या? 1 आठवडा दे मला. या 1 आठवड्यात एकतर नेत्रा ह्या घरात नसेल किंवा जगात. आपण पुढे जाण्यासाठी एखादी वाट धरतो. आपल्याला असं वाटतं आपण पुढे जातोय, ती वाट आपल्याला कुठे पोहोचवतेय, आपण तिथे का पोहोचलो याचं कारण आपण स्वतः शोधायचं असतं. मग तू या घरात का आलीस याचं कारण न शोधताच जाणार आहेस? तुझा या घराशी काहीतरी संबंध आहे. इथून जाऊन तो संबंध तुटायचा नाही. तू कुठेही गेलीस तरी तुझी प्रत्येक वाट तुला इथे परत आणेल. ह्या सगळ्याचा अर्थ काय? अद्वैतच्या आईचा आत्मा आहे या घरात. हे काय रहस्य आहे? काय गुपित आहे हे? इंद्राणीला घरातून जा म्हटल्यावर लगेच जायला निघाली होती. पण मग अचानक काय झालं? आणि जर तिला दुसरी संधी हवीच होती तर मग मी तिला घरातून निघायला सांगितलं तेव्हाच का नाही मागितली? आता हिच्या मनात काही भलतंच नाही ना सुरू झालंय? या वरदान असलेल्या मुलींना खरंच डोक्याला ताप आहेत. मी नंतर करते बंटी फोन तुला. मी बोलण्याच्या मनस्थितीत नाहीये. रडायला काय झालं? ताई ताई काय नाही झालं विचार. काय नाही झालं विचार. वांदे झाले सगळे. वांदे झाले सगळे. तुला माहिती आहे तुझा भाऊ ना भिकेला लागला. भिकेला. काय झालंय? काय झालं? काय झालं? ते आधी ते लोक आले होते. सगळे घेऊन गेले. सगळे पैसे दागिने सगळं चोरून दिलं. काहीच नाही राहिलं माझ्याकडे. तुला माहिती आहे अंगावर एक जोड कपडा तेवढंच राहिले. खाण्यापिण्याचे वांदे झाले ताई. माझ्याकडे पैसे नाही ताई. ऐक, ग्रंथाचं काय? ग्रंथ आहे ना? ग्रंथ आहे. ग्रंथ मी तो काय ते उशीचा आभार आहे ना त्याच्यात लपून घेऊन आलो. ताई मी एक काम करतो. मी ना हा ग्रंथ विकतो. रद्दीमध्ये विकतो. 100, 150, 200 रुपये काहीतरी मिळते. भूक लागले माझं खाण्यापिण्याचं वांदे झालं ते. तुला विकेन मी रद्दीच्या भावात, कळतंय? हा बरोबर आहे. तुला तुझ्या भावापेक्षा हा ग्रंथ जास्त महत्वाचा आहे. विसरलोच मी. बरोबर आहे ताई. बंटी जप स्वतःला. हा स्वतःला जप आणि त्या ग्रंथाला जीवापेक्षा जास्त जप जरा प्लीज. मला जपायचंय. मला नको भीती वाटते. सगळं चोरून दिलं ना. सगळं चोरून दिलं. पैसे, माझी बॅग, कपडे, दागिने. मला भीती वाटते. मला पण मारून टाकायला कमी नाही करणार. नाकातून रक्त आलं माझ्या. मला भीती वाटते. मला मरायचं नाही. मी मरणार नाही ताई. मी येतो तुझ्या घरी राहायला. कशाला? तुला कळत नाही का बंटी? इथे आला असं शेखर आणि नेत्रा काय करतील माहितीये ना तुला? मग काय करू मी? या ग्रंथामुळे ना इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था झाली माझी ताई. तू थांब जरा. अशा अवस्थेत कसं ताई मी. ऐक बंटी, तू कुठे आहेस आत्ता? मला ऍड्रेस पाठव, लोकेशन पाठव. मी येऊन भेटते तुला. हा भेटून बोलूया आपण. आणि
मी तो ग्रंथ आहे ना माझ्याबरोबर इथे घेऊन येते, म्हणजे तुला टेन्शनच नाही काही. हा पण तोपर्यंत जप रे बाबा, त्या ग्रंथाला खूप महत्वाचं आहे. स्वतःला पण जप. भेटूया. शेखर सरांशी बोलून घेतो मी. लवकरात लवकर आपण ऍडव्हर्टाईज सुरू करूयात. पण काळजी घ्या की आपल्या सगळ्या टार्गेट कस्टमर पर्यंत आपली ऍड पोहोचायला हवी. शुअर सर. सर आपल्या टीमने काही ॲडव्हर्टाइजमेंट कॅम्पेन तयार केले, त्याचं प्रेझेंटेशन ते उद्या देतील असं म्हणाले. बरं, ओके. येतो सर. मित्रा, तो ग्रंथ मी वाचलाय. तू त्या ग्रंथापर्यंत तो पोचावीस आणि तो ग्रंथ पुन्हा देवळामध्ये यावा हीच देवी यायची इच्छा आहे, नाही का? भूक लागली नाही? कसं वाजले बघ किती. हे तर मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. मला सांग, आपण फ्रेंड्स आहोत ना? मग एक मित्र म्हणून मला सांगशील कसला विचार करतेस, कसलं टेन्शन घेतलंयस? हे बघ नेत्रा, आतापर्यंत इतकं सगळं झालंय, पण तरीही मी तुला माझ्या बरोबर घेऊन आलोय, माझी बॉडीगार्ड म्हणून. मला प्लीज सांग, कसला विचार करतेस तू? नेत्रा, तू काहीही सांगितलंस तरी मी नाही चिडणार तुझ्यावर. हे बघ, याआधी मी चिडलो असेन तुझ्यावर, पण त्यावेळी सिच्युएशन तशी होती नेत्रा. मी आता खरंच नाही चिडणार. प्लीज सांग मला, कसलं टेन्शन घेतलंयस एवढं? नेत्रा, ठीक आहे, तू मला मित्र मानतच नसशील तर मग साहेब, तुम्ही नक्की नाही चिडणार? प्रॉमिस, नाही चिडणार मी. सांग काय झालं? साहेब, इंद्राणीताई मला म्हणाल्या की त्यांनी देवी आईचा ग्रंथ वाचलाय. आता या ग्रंथाचं काय आहे अचानक मध्येच? तू तो ग्रंथ चोरायला इंद्राणीच्या घरी गेलीस, इंद्राणी म्हणते तिने तो ग्रंथ वाचलाय. अचानक हा ग्रंथ सगळ्याचं सेंटर कसं काय झालं? साहेब, अचानक काही झालं नाहीये. या ग्रंथामुळे सगळं सुरू झालंय. या ग्रंथामुळे सगळ्या घटना घडल्या. मी सांगते, मी तुम्हाला सुरुवातीपासून सगळं सांगते. अनिल म्हात्रेने रुपाली बाईसाहेबांच्या सांगण्यावरून देवी आईच्या देवळातून एक कालपेटी चोरली. नेत्रा, तू परत या सगळ्यात आईला इन्व्हॉल्व करतेस. आईचा काय संबंध आहे या सगळ्याशी? साहेब, तुम्ही मला म्हणालात ना तुम्ही नाही चिडणार. मी काय म्हणते ते एकदा ऐकून तरी घ्या प्लीज, फक्त एकदा. बरं ठीक आहे, बोल. त्या कालपेटीत एक ग्रंथ होता. लवकरच देवी आईचा प्रकट दिन आहे आणि मला काहीही करून, म्हणजे अगदी काहीही करून मला तो ग्रंथ त्या प्रकट दिनाआधी देवी आईच्या देवळात नेऊन ठेवायचा आहे. बरोबर आहे तुझं. देवी आईचा तो ग्रंथ देवळात परत ठेवला पाहिजे. हो, बरोबर आहे तुझं. पण जर समजा तो ग्रंथ तिथे नाही ठेवला तर? तर मग हे मृत्यूचक्र असंच सुरू राहील साहेब. हेमा, अनिल म्हात्रे यांच्यापासून सुरू झालेलं आहे मृत्यूचक्र कधीच थांबणार नाही, असंच सुरू राहील. साहेब, आतापर्यंत ज्यांनी कोणी हा ग्रंथ वाचलाय किंवा देवी आईच्या इच्छेविरुद्ध हा ग्रंथ हाताळलाय ते सगळे या मृत्यूचक्रात अडकतील. सगळ्यांचा जीव जाईल. मला माहितीये कदाचित तुम्हाला सगळं नाही पटणार, पण एकदा शक्यता म्हणून विचार करा ना या सगळ्याचा. असं समजा मी काळजीपोटी बोलते. जर रुपाली बाई साहेबांनी खरंच काही केलं असेल तर त्यांच्याही जीवाला धोका आहे.
त्यांच्यावरही कधीही संकट येऊ शकतं, पण आपण त्यांना या संकटातून वाचवू शकतो. पण त्यासाठी तो ग्रंथ मिळवून तो दिव्याच्या देवळात नेऊन ठेवायला हवा साहेब. चल जेवून घेऊयात आपण. चल. नेत्राचा गुण लागला की काय तुला? नेत्रा पण अशीच फोटोकडे बघत बसायची, बोलायची फोटोशी. तू नाही ना बोलतेस? नेत्राचाही असाच फोटो लागायला हवा. मी स्वतः वावोशीला जाऊन श्रद्धांजली वाहीन तिला. या ममताचे हाल केले ना, त्याच्याही पेक्षा जास्त हाल हाल करून मारायचंय मला नेत्राला. पण हे सगळं लवकरात लवकर करायचं सगळं. म्हणून तू संधी मागितलीस, त्याचा विचार केला मी. काय विचार केलास? दिली. तुला संधी देतेय, पण तुझं प्रत्येक पाऊल कुठे आणि का पडतंय हे जाणून घ्यायचंय मला. एकूण एक गोष्ट कळायला हवी मला. या घरात राहून माझा या घराशी काय संबंध आहे हे शोधायचं असेल तर रुपाली सांगेल तसंच वागावं लागेल. कसा काटा काढणार आहेस नेत्राचा? पहिला घाव परवा होईल. परवा त्रिनयना देवीचा प्रकट दिन आहे. प्रकट दिनाबद्दल गावकरी काही बोलले का? काय ठरलं? प्रकट दिन साजरा होणार आहे का नाही? नाही ग बाळा. पण आबा, नेत्रा, सगळ्यांची पुन्हा एकदा समजूत घालण्याचा मी प्रयत्न केला, पण देवी आईचा उत्सव व्हावा अशी गावकऱ्यांची इच्छाच नाहीये ग. आणि त्यांची इच्छा नसताना असं काही करणं मलाही पटत नाहीये. देवी आईचा प्रकोप होईल हीच गोष्ट सतत त्यांच्या मनामध्ये आहे. आबा, तुम्ही नका काळजी करू. मी लवकरात लवकर तो ग्रंथ आणून देवी आईच्या देवळात ठेवेन. देवी आईच्या मनात असेल तर प्रकट दिनाच्या आधी हे घडेल. हो आबा. आणि हो, सगळ्यात महत्वाची गोष्ट, प्रकट दिनाला देवी आईच्या देवळात काही करायचं नाही असं ठरलं असलं तरी घरी मात्र मी देवीची पूजा करणार आहे. हो, मी पण तुम्हाला सांगणारच होते. या वर्षी मला काही बाबूशीला यायला जमणार नाही, तर मी इथे याच घरी देवी आईची पूजा करेन. हो, मला माहित होतं. जिथे कुठे असेल तिथून प्रकट दिनाची पूजा कर. आणि लक्षात आहे ना तुझ्या? हो. या काळात हळद कुंकू ओलांडायचं नाही किंवा पायही लागू द्यायचा नाही. लक्षात आहे माझ्या? बरोबर. आबा, मी घेईन काळजी. आणि तसंही इथे तसं काही होण्याचा संबंधही नाही. हळद कुंकू कशाला? त्याच्या मागे काहीतरी कारण आहे, ते मी तुला नंतर सांगेन. मी संधी दिली आहे तुला इंद्राणी. तू काय करतेस, कशासाठी करतेस ते सगळं मला कळायला हवं. आत्ताच्या आता सांग, ही काय भानगड आहे? भानगड नाहीये, आख्यायिका आहे ती. काय? बरं सांगते, ऐक. त्रिनयना देवीच्या प्रकट दिनी देवीने अवतार घेऊन विरोचकाचा वध केला होता. ज्या दिवशी देवीने वध केला त्या दिवशी देवीला शांत करण्यासाठी हळद कुंकवाने तिचा मळवट भरला गेला, अशी आख्यायिका आहे. आणि म्हणूनच आजही देवीच्या प्रकट दिनाला देवीचा हळद कुंकवाने मळवट भरून तिची आराधना केली जाते. प्रकट दिनाला हळद कुंकवाला अतिशय महत्त्व आहे. त्या दिवशी हळद कुंकवाला खूप पवित्र मानलं जातं. प्रकट दिनाला हळद कुंकू कुणाकडूनही ओलांडलं जाऊ नये किंवा त्यावर कुणाचाही पाय पडू नये, नाहीतर देवीचा कोप होतो. आणि हेच आपल्याला नेत्राकडून करून घ्यायचंय.
देवीच्या प्रकट दिनाला नेत्राकडून हळद कुंकू ओलांडलं तरी गेलं पाहिजे किंवा तिचा त्यावर पाय तरी पडला पाहिजे. पण असं झालं तर देवीचा कोप होईल, आणि कोप होईल म्हणजे नक्की काय होईल? काहीही अघटित घडू शकतं नेत्राबरोबर. तिच्या जीवावर बेतू शकतं किंवा कदाचित तिच्याकडे असलेलं वरदान, शक्ती संपुष्टात येऊ शकते.